सध्या 95% डिझायनर आणि एडिटर या चुका करतायत म्हणून त्यांची ग्रोथ होत नाही. रात्री 2 वाजेपर्यंत एडिट करून सकाळी परत 8ला उठायचं आणि म्हणतात खूप काम आहे, टाइमच मिळत नाही. पण दुसऱ्या बाजूला असे काही लोक आहेत जे सकाळी 5ला उठतात आणि स्वतःची प्रॅक्टिस सुरू करतात, न्यू स्किल शिकतात आणि एका वर्षानंतर ते फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्टही घेतात. आणि तुम्ही काय म्हणताय, माझ्याकडे लॅपटॉप नाही, माझ्याकडे चांगला मोबाईल नाहीये, लॅपटॉप अपग्रेड केल्यानंतर मी सुरू करेल, टाइम मिळाला की मी सर्व शिकून घेणार, हेच तुमचं चालू असतं ना. पण एक गोष्ट सांगू, परफेक्ट टाइम कधीच येत नाही ना. परफेक्ट टाइम येतो. सक्सेसफुल डिझायनर होण्यासाठी एक्सपेन्सिव्ह सेटअप असणं अजिबात गरजेचं नाहीये. तुमच्याकडे सेटअप नसेल तरीही चालेल. फक्त एक सवय लावून घ्या, सकाळी लवकर उठा आणि कामाला सुरुवात करा. ज्या काही गोष्टी आहेत त्या सकाळी शिका, रात्री नाही. कारण सकाळी उठल्यानंतर ना कॉल्स असतात, ना नोटिफिकेशन्स असतात, ना डिस्टर्बन्स असतात आणि ना डिस्ट्रॅक्शन्स असतात. फुल फोकस फक्त कामावर होतो. प्रत्येक वेळी तुम्ही सकाळी उठताना अलार्म बंद करता आणि तुमचा एक बेस्ट क्रिएटिव्ह टाइम जो आहे तर तो वाया तुम्ही घालवताय. फक्त 10 मिनिटाच्या झोपेसाठी तुम्ही पूर्ण दिवस डिले करताय आणि एक दिवस गेला की तो एक वर्षासारखा असतो आणि ते एक वर्ष कसं गेलं हेच समजत. म्हणजे तुम्ही 10 मिनिटं नाही तर पूर्ण वर्षभर डिले पडताय. तुम्ही सिंपल बदल करा आणि खूप सोपं आहे ते बदल करणं. उद्यापासून 5ला उठा, फ्रेश एक ग्लास पाणी प्या आणि लॅपटॉप उघडा. अंघोळ नाही गेली तरी चालतं आणि 1 तास फक्त लॅपटॉप वरती प्रॅक्टिस करा. 1 तास ट्युटोरियल बघा आणि ते लगेच अप्लाय करून बघा. आणि मध्ये इंस्टाग्रामच्या रील्स अजिबात बघू नका, मोबाईल हातातच घेऊ नका. फक्त तुमचं फोकस सकाळी जे असेल तर ते कामावरती असणार आहे. तुमच्याकडे एक्सपेन्सिव्ह पीसी नसेल हरकत नाही, चालेल. तुमच्याकडे प्रीमियम सॉफ्टवेअर्स असतील हरकत नाही, तेही चालतंय. पण तुमच्याकडे जर कन्सिस्टन्सी नसेल तर ते नाही चालणार. कन्सिस्टन्सी इज अ की. आणि हे जर तुम्ही 6 महिने केलं तर 6 महिन्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये 2 बदल बघा. म्हणजे 6 महिन्या आधीचं आयुष्य तुमचं आळसलेलं असेल आणि नंतरच्या 6 महिन्याचं जे आयुष्य आहे तर ते तुमचं एक प्रो फ्युचर डिझायनर असेल. आता डिझायनर तुम्ही झाल्यानंतर 2 ऑप्शन्स तुमच्याकडे असतील. पहिला, फ्री टेम्पलेट वापरणारे सेम लेवलवर असतात आणि जे तुमच्यासारखे डिझायनर असतात जे स्वतः क्रिएट करतात. हे दोन्हीपैकी कोणता डिझायनर तुम्हाला बनायचंय हे तुम्ही डिसाईड करा. आणि या दोघांचं इन्कमही वेगवेगळं आहे बरं का. एक 50 रुपये घेईल आणि एक 500 रुपये घेईल. जर तुम्हाला खरंच डिझायनर आणि एडिटर बनायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा आणि रोज प्रॅक्टिस करा. आणि आयुष्यातनं एक गोष्ट काढूनच टाका की उद्यापासून सुरू करा. उद्या हा कधीच येत. मित्रांनो, तुम्हालाही जर ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, अॅनिमेशनचे जर सॉफ्टवेअर शिकायचे असेल तर मी पर्सनली PK100 या युट्यूब चॅनलवरती पूर्ण कोर्सेस जे आहेत तर ते फ्रीमध्ये बनवलेले आहेत, जे फ्रीमध्ये तुम्ही तिथे शिकू शकता. जर तुम्हाला शिकायचं असेल सिंपल युट्यूबवरती टाका PK100 कोर्सेस, आपले त्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील. सो थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pk100.in या वेबसाईटवरती ते मिळतील किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.